नुकतेच राजराजेश्वर सेतू पुलावरून एका मुलाचा दुचाकीवरून पडून नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला। कृपया लक्षात घ्या की पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाला आहे। याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शफीक अहमद व त्यांच्या सहकार्यांनी नदीत जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन करूनही या आंदोलनावर कोणत्याही पदाधिकाऱ्याने कारवाई केली नाही। त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी संतप्त झाले। मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन संपवले। GR चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक आणि काँग्रेस पक्षाचे डॉक्टर शफीक अहमद यांनी या कल्व्हर्टची लवकरात लवकर दुरुस्ती करून सुरक्षा भिंत बांधावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मुलाच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मानधन देण्यात यावे असेही सांगण्यात आले। ये आज का आंदोलन अकोला शहर वासियों के लिए महाविकास आघाड़ी की तरफ से मैं डॉक्टर शफीक अहमद यूथ कांग्रेस आउटरीच सेल प्रदेश अध्यक्ष यहाँ पे नदी में इस ब्रिज के सामने खड़ा हूँ, जहाँ पे 4 वर्षीय बालक कुछ दिनों पहले रेलिंग नहीं होने की वजह से यहाँ डूबकर मर गया और आज भी प्रशासन की आंख खुलने को तैयार नहीं है। इस ब्रिज की, छोटे से ब्रिज की रेलिंग आज भी नहीं लगा पाई प्रशासन। इसी के लिए हम यहाँ पर आंदोलन के लिए खड़े हैं और हम ये न्याय मांगते हैं उस बच्चे के लिए कि उसके परिवार को 10 लाख का मुआवजा दिया जाए और इमीडिएटली ये ब्रिज के ऊपर रेलिंग लगाई जाए। या आंदोलनात प्रशांत गावंडे, रफीक सिद्दीकी, महमूद खान पठाण, जमील खान, शारिक खान, शकूर लोधी, मोहम्मद नौशाद, असीम खान, शेख रफीक, डॉक्टर इजहार, रहीम खान आदी कामगार सहभागी झाले होते। शहराला जोडणारा हा अत्यंत महत्त्वपूर्ण पूल, पण भ्रष्टाचारी नेत्यांच्या खाबुगिरीमुळे या पुलाची उंची वाढली नाही, या पुलावर रेलिंग लावले नाही आणि त्याच्यामुळे जयचा मृत्यू झाला। जय वाहून गेला, पण इथला खासदार आमदार त्यांना त्याच्या घरापर्यंत जायला वेळ मिळालेला नाही। आमची याच्या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला ही मागणी आहे की जयला किमान 10 लाख रुपये हा मोबदला मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर याची रेलिंग लावा आणि पर्यायी याच्याच बाजूला एक उंच पूल उभा राहिला पाहिजे, ही आमची मुख्य मागणी आहे। आसिफ खान, विदर्भ न्यूज, अकोला।